नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकास मंत्र्यांनी आठवण केलेली होती। लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळच्या वेळेला कसे जातील ह्याचं आपल्याकडे असणारे जे काही क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट, मानधन, त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन, संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं, श्रावण बाळचं वेळेमध्ये हे होणं पेमेंट होणं, माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, अशा सगळ्या गोष्टी। मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं, त्यावेळेस यांनी काही रकमा पण वाढून दिल्या। पूर्वी बरेच वर्ष 600 होतं, नंतर 1000 केलं, नंतर 1500 केलं। अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा आहे। काही काळजी करू नको, काय तुझं त्याच्या वाचून नडलंय का? तिथं झेंडावंदन होतंय, आम्ही आढावा घेतोय, निधी देतोय, डीपीसीचा निधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावांनी दिलेला आहे, तिथले कलेक्टर काम करतायत। काही पत्रकार मित्रांनो काळजी करू नका। पण आज दादा संजय राऊतांनी आदिती तटकरे यांचं कौतुक केले आणि गावगुंड पालकमंत्री तिथं नको असं म्हणत हो का? तुम्ही इतरांची नावं घेऊन माझा वेळ घालू नका। तुम्ही माझा काय प्रश्न विचारायचा त्याला मी उत्तर द्यायला बांधलेलं आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा सुरू झालेल्या आहेत, तशा बातम्या अशा तुमच्याच बातम्या मी ऐकतोय सूत्रांच्या माहितीनुसार। ते सूत्र कोण आहे मला तर शोधायचंय। पण कार्यकर्ते नेते देखील म्हणतात की आम्हाला आवडेल मुश्रीफ साहेब देखील काही दिवसांपूर्वी बरोबर आहे हो का? प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य संविधानाने दिलंय, घटनेने दिलंय, त्याच्यावर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच ना। त्याबद्दल दुमत काय? त्याच्यामध्ये आमचं मत हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा। 65 वर्षे झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणून, मी काल पण बोलताना सांगितलं आपलं अजून थोडंसं ते अधुरं राहिलंय, बेळगाव कारवार वगैरे तो सगळा भाग, ते एक खंत सगळ्यांना आहे। आपण ज्या चंदगड तालुक्यामध्ये आहोत तर त्या चंदगड तालुक्यात हेरे सरंजामच्या जमिनीचा खूप मोठा प्रश्न आहे, तो गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। काय आहे तर त्यासाठी काही कारण त्या जमिनीवरती लोन मिळत नाही, त्या जमिनी नावावर होत नाहीत। बघू, आम्हाला द्या व्यवस्थित, आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा। रेव्हेन्यू मिनिस्टरशी बोलू। मागे असंच आपल्या कोकणातल्या जमिनीच्या बद्दलचं झालंय, म्हणजे खापरपंजोबाच्या नावावर आहे, त्यानंतर आजोबाच्या झाले नाही, मुलाच्या झाले नाही, नातवाच्या झाले नाही, असं ते सगळं झालेलं आहे। ते व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जरा त्याच्याबद्दलचा आढावा घेतला होता आणि आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा संगणकीकरणाचा अशा अनेक AIचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा सगळ्या गोष्टीचा वापर करून ज्याच्यातून काम सुरळीत योग्य पद्धतीनं पारदर्शक होईल ते करण्याचं धोरण हे राज्य सरकारने स्वीकारलं।